पदभरतीच्या प्रक्रियेमध्ये काही तरतुदीमुळे अनावश्यक गुंतागुंत निर्माण झाली असल्याचे शालेय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आलेले आहे. पदभरतीची ही प्रक्रिया अधिकाधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडावी या हेतूने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दोन महत्त्वाचे निर्णय हे 20 जानेवारी 2026 ला घेतलेले आहे. त्यातला एक महत्त्वाचा निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. हा निर्णय राज्यातल्या भावी शिक्षकांसाठी महत्त्वाची माहिती प्रदान करणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पदभरतीच्या अनुषंगाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला 4 महत्त्वाचे संदर्भ आहेत आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. खालील तक्त्यात दर्शविण्यात आल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीच्या कार्यपद्धतीशी संबंधित तरतुदी अधिक्रमित करण्यास व त्याऐवजी सुधारित तरतुदी लागू करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. सुरुवातीला अनुक्रमांक, संबंधित शासन निर्णय, त्यानंतर आहे अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद आणि लागू करावयाची सुधारित तरतूद. विद्यमान तरतूद आणि सुधारित तरतूद या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल. शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील परिच्छेद क्रमांक 2. विविध टप्प्यांमध्ये जाहिराती येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवड झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी याच गुणवत्तेनुसार पूर्वी शिफारस झालेल्या गटापेक्षा वरच्या गटातील अर्हतेनुसार पदासाठी पात्र राहील. उमेदवारास पूर्वी निवड झालेल्या त्याच गटासाठी अर्ज करावयाचा झाल्यास नव्याने चाचणी परीक्षा दिल्यानंतर गुणवत्तेनुसार पुन्हा त्याच गटासाठी पात्र ठरेल. ही होती अधिक्रमित करावयाची विद्यमान तरतूद. आता या अनुषंगाने लागू करावयाची सुधारित तरतूद काय आहे ते जाणून घेऊया. उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेतील गुण मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी मिळून केवळ एक वेळ निवडीच्या शिफारसीसाठी लागू राहतील. उमेदवारास निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी व्हायचे असल्यास त्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल. हा अत्यंत महत्त्वाचा असा बदल आता लागू होणार आहे. शासन निर्णय दिनांक 7/2/2019 मधील परिच्छेद 5.7. इच्छुक व अर्हताप्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर ऑनलाईन 7 दिवसाच्या आत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त जागांसाठी उपलब्ध असलेल्या सर्व रिक्त जागांसाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येईल. या संदर्भातील सुधारित तरतूद काय आहे ते आता आपण जाणून घेऊया.
इच्छुक व अर्हता प्राप्त उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर सुविधा दिलेल्या कालावधीत अर्ज करतील. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील व खाजगी शिक्षण संस्थांमधील शिक्षण सेवकाच्या रिक्त पदासाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम देतील. उमेदवार अर्जामध्ये प्रवर्ग व विषय यांचा विचार करून प्राधान्यक्रम देऊ शकतील. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. तथापि उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण 50 प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. यामध्ये स्पष्टपणे उल्लेख झालेला आहे, जो महत्त्वपूर्ण असा बदल दिसतो आहे. उमेदवारास त्याच्या सोयीनुसार जास्तीत जास्त 50 प्राधान्यक्रम लॉक करता येणार आहेत. परंतु त्यापुढचंही वाक्य तेवढंच महत्त्वाचं आहे. सदर मर्यादा निवडीच्या दोन्हीही प्रकारासाठी स्वतंत्रपणे असेल. त्यानंतरचा तिसरा मुद्दा, शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील परिच्छेद 3.1 शिक्षक पद भरतीसाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांकास असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तथापि सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोविड-19च्या पार्श्वभूमीवर 2 वर्षासाठी शिथिलक्षम करण्यात येत आहे. यातली सुधारित तरतूद आहे. आता पदभरती ज्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे, त्या चाचणीसाठी अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास उमेदवाराच्या वयाची परिगणना करण्यात येईल. वयासंदर्भातला हा तिसरा मुद्दा होता. त्यानंतर अनुक्रमांक 4 शासन निर्णय दिनांक 19/6/2013 मधील परिच्छेद 1.3 बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010/प्रकरण 572/1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. तसेच संबंधित शाळेकरिता मंजूर शिक्षकांपैकी किमान एक शिक्षक इंग्रजी माध्यमातून शिक्षणशास्त्रातील पदविका अर्थात DTED धारक असणे आवश्यक राहील. या संदर्भातील काय तरतूद आहेत ते आता आपण जाणून घेऊया. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदीनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता इयत्ता 1 ते 8वी शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्याबाबत निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक RTE 2010/प्रकरण 572/1 दिनांक 13 फेब्रुवारी 2013 मधील तरतुदीनुसारच सेमी इंग्रजी अध्यापन शिक्षण पद्धती अवलंबिणाऱ्या शाळांमधील शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य राहील. इयत्ता 1 ते 5वी, इयत्ता 6वी ते 8वी,
इयत्ता 9वी 10वी या गटांसाठी त्या त्या माध्यमांच्या शाळांकरिता शिक्षक उपलब्ध करून देताना व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमांसह त्या त्या शाळांचे माध्यम जसे की मराठी, उर्दू, कन्नड इत्यादी विचारात घेऊन उमेदवारांनी शालांत परीक्षा ज्या माध्यमातून उत्तीर्ण केली आहे त्या माध्यमाच्या शाळेसाठी त्याची उमेदवारी विचारात घेण्यात यावी. इयत्ता 1 ते इयत्ता 5वी या गटासाठी सेमी इंग्रजी विषयांकरिता व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण करण्याची अर्हता निश्चित करण्यात आली आहे. त्या त्या सामाजिक प्रवर्गासाठी असे उमेदवार उपलब्ध न झाल्यास अशा रिक्त राहणाऱ्या पदांसाठी नव्याने जाहिराती देऊन या उमेदवारांसह ज्या उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता इंग्रजी माध्यमातून पूर्ण केली नाही मात्र 12वी विज्ञान किंवा BA MA इंग्रजी किंवा BSc MSc अशी अर्हता धारण केली आहे अशा उमेदवारांना पात्र समजण्यास मुभा देण्यात येत आहे. उपरोक्त बदल हे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 नुसार करावयाच्या पदभरती संदर्भातील स्वीकारण्यात येणाऱ्या सर्व टप्प्यातील जाहिरातींसाठी तसेच त्यानंतर होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार करावयाच्या पदभरतीसाठी लागू राहतील. संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयातील तरतुदी तसेच शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेल्या सुधारित तरतुदी या पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरती करू इच्छिणाऱ्या अन्य प्रशासकीय विभागांच्या पदभरतीसाठी देखील लागू राहतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून तो आपण संकेतांकाच्या साहाय्यानं पाहू शकता. पवित्र पोर्टलमार्फत राज्यात जी शिक्षक पदभरती याच्या समोर होणार आहे त्यांच्यासाठी या सुधारित तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हा संपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.